आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। गोकुळनगर जवळील रमाई उद्यानासमोर जागेच्या वादातून बालाजी टायर्स या पंक्चर दुकानाचा मालक शशिकांत उर्फ पप्पू शिवाजी धुमाळ वय 50 राहणार शिंदेमाळा यांच्या मांडीवर चाकूने वार करून त्यांचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला। पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन संतराम होळीकट्टी राहणार गोकुळनगर याने साथीदाराच्या मदतीनं धुमाळ यांचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले। सचिनवर मृत धुमाळ यांनी हल्ला केल्यामुळे तो देखील गंभीर जखमी झाला आहे, तर धुमाळ यांना वाचवण्यासाठी आलेला मुलगा तेजस हा किरकोळ जखमी झाला। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शशिकांत धुमाळ यांचे रमाई उद्यानासमोर गोकुळनगर शेजारी बालाजी टायर्स हे पंक्चर काढण्याचे दुकान आहे। दुकानाला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांचे सासरे राहतात। सचिन होळीकट्टी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। सचिनचा धुमाळ यांच्या जागेवर डोळा होता। धुमाळ यांनी जागेची विक्री करावी यासाठी तो काही दिवसांपासून प्रयत्न करत होता। बुधवारी सचिन हा धुमाळ यांच्याकडे आला। जागेच्या व्यवहाराबाबत बोलणी करूया असे म्हणाला, तेव्हा धुमाळ यांनी मी जागा देणार नाही असे ठणकावून सांगितले। तुला जागेचा व्यवहार करायचा असेल तर नगरसेवकाला जाऊन भेट आणि चर्चा कर असे सांगितले। त्यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला। गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास धुमाळ हे दुकाना शेजारीच असलेल्या सासऱ्यांच्या शेडमध्ये जेवण करत होते। त्यांची पत्नी आणि मुलगा तेजस हे देखील घरात होते। तेवढ्यात सचिन हा रिक्षातून संतोष ठोकळ याच्याच बरोबर दुकानासमोर आला। त्याने धुमाळ यांना जागेच्या व्यवहारासाठी बोलावले, तेव्हा चिडलेले धुमाळ हे कोयत्यासारखे शस्त्र घेऊन बाहेर आले। त्यांनी रागात सचिनच्या डोक्यावर वार केला, तेव्हा सचिन बरोबर असलेला संतोष ठोकळ समोर आला। दोघांनी चाकूने धुमाळ यांच्या पायावर मागील बाजूला जोराने वार केला। मांडीवर आणि कमरेजवळ खोलवर वार झाल्याने भरपूर रक्तस्राव सुरू झाला। मांडीची शीर तुटल्यामुळे ते जागीच खालीच कोसळले। त्यांचा मुलगा तेजस हा वाचवण्यासाठी तात्काळ पुढे आला, तेव्हा दोघांनी केलेल्या हल्ल्यात तो किरकोळ जखमी झाला। गंभीर जखमी झालेल्या धुमाळ यांना सिव्हिलमध्ये तात्काळ नेले, परंतु अतिरक्तस्रावाने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला होता। डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। डोक्यात शस्त्राने वार झालेला सचिन होळीकट्टी याला देखील सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले। त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। तातडीने उपचार करण्यात आले। त्याला एकूण 9 टाके पडल्याचे सांगण्यात आले। त्याचा साथीदार संतोष ठोकळ हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे। खुनाची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। प्रभारी उपाधीक्षक अजय कोकाटे, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक महादेव पवार यांनी भर पावसात घटनास्थळी येऊन पाहणी केली। फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांनी रक्ताचे नमुने घेतले।